नमस्कार, मी प्रियंका आज तुमच्यासोबत शेअर करते बटाटा आणि भेंडी याची सुक्की भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बटाटा आणि भेंडीची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत आणि ती अशी थोड्या मोठ्या पीसेस मध्ये कट करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साइजचे, ते सुद्धा असे थोडे मोठ्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत। तर बटाटे स्वच्छ धुवायचे, भेंडी सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून आणि त्याच्यानंतर कट करून घ्यायचे आहे। अजिबात त्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाहीये। तर आता आपण भाजीची तयारी करूया। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता एक मोठा चमचा एवढा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा एवढं जिरं घालून घेतलेलं आहे आणि चिमटभर हिंग घालून घ्यायचं आहे। जिरं थोडं तडतडलं की यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घेतलेला आहे। तर कांदा आता आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे। थोडासा गुलाबीसर होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त पण असा ब्राऊन करायचा नाहीये। तर 1-1.5 मिनिट कांदा आपला छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। आणि आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आता मी जेवढं बटाट्याला लागणार आहे तेवढंच मीठ घालून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे हळद आणि मिठाबरोबर बटाटे छान असे परतून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं एवढं हे एकदा शिजून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं आणि परतून घ्यायचं, म्हणजे खाली बटाटा म्हणजे चिटकणार नाही, त्यामुळे परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला झाकण ठेवायचं आणि बटाटा आपल्याला पुन्हा 2 मिनिट एवढा शिजू द्यायचा आहे। तर आता 2 मिनिटांनी पुन्हा मी झाकण बाजूला केलं आणि इथे बटाटा आपला थोडासा म्हणजे 50% एवढा बटाटा आपला आता शिजला गेलेला आहे। तर बटाटे शिजण्यासाठी जास्त टाइम लागतो, म्हणून बटाटा आपल्याला 50% आधी शिजवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे, कारण भेंडी शिजायला खूप कमी टाइम लागतो। आणि आत्ताच यामध्ये 1 चमचाभर एवढं इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। तर आता हे मसाले जे घातलेले आहेत ते सुद्धा भेंडी बरोबर छान असे परतून घ्यायचे। व्यवस्थित अशी सगळीकडून भेंडी आणि बटाटा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा आता यावर झाकण ठेवायचं आणि भेंडी आपल्याला 2 मिनिटं अशी शिजून द्यायची आहे। त्यानंतर पुन्हा झाकण बाजूला करायचं आणि मध्ये आहे ना असं हलवत राहायचं, म्हणजे भेंडी कशी खाली आपली तळाला चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला असं 2-2 मिनिटांनी झाकण बाजूला करायचं आहे आणि पुन्हा असं हलवत राहायचं आहे। तर आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा भेंडी आपल्याला शिजू द्यायची आहे। आणि आता थोड्या वेळाने यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर मी अर्धा चमचा मीठ आधी टाकलेलं होतं आणि आता हे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही इथे अर्धा लिंबू सुद्धा वापरू शकता किंवा मग या ठिकाणी तुम्ही टोमॅटो सुद्धा वापरू शकता, पण काही आंबट असेल ते नक्की वापरायचं, त्यामुळे भेंडी जी असते आपली ती अशी चिपचिपीत होत नाही। तर आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आता ही भेंडी आपल्याला 3-4 मिनिटं अशी शिजू द्यायची आहे। तर त्यानंतर 3-4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान अशी आपली बटाटा आणि भेंडी शिजली गेलेली आहे। तर हे बघा, इथे मी तुम्हाला बटाटा तोडून दाखवते। तर छान अशी आपली बटाटा आणि भेंडी सुद्धा शिजली गेलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।